नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023साठी तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या काही पदांचे निकाल लागलेले आतापर्यंत जवळपास सर्वच पदांचे फक्त अंगणवाडी सेविका या पदाचे नॉन पेसरचे निकाल अजून लागलेले नाहीत। आणि मित्रांनो, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 40% 50% यांच्या परीक्षा तुमच्या बाकी आहेत। ह्या परीक्षेबद्दल मित्रांनो अजून कुठलेही ऑफिशियली अपडेट आलेलं नाही की या नेमक्या परीक्षा कधी होतील, परंतु मित्रांनो ज्या पदांचे निकाल लागलेले त्यापैकी काही पदांचे मित्रांनो काही जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। जसं की मित्रांनो पाहू शकता, जिल्हा परिषद लातूर यांच्या अधिकृत वेबसाईटवरती मित्रांनो या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक आलेलं आहे। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या जिल्हा परिषदची माहिती आली असल्यास तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की अपडेट दिलं जाईल। तर पहा मित्रांनो, औषध निर्माण अधिकारी या पदासाठी या ठिकाणी 28 मार्चलाच हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आज मित्रांनो हे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मूळ कागदपत्र पडताळणीसाठी 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत। तर मित्रांनो काही जिल्हा परिषदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी सुरू आहेत, परंतु काही जिल्हा परिषदांचे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील मित्रांनो रद्द करण्यात आले आहेत। जसं की मित्रांनो जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पाहू शकता, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक 20 मार्च 2024 रोजी आयोजित सर्व संवर्गामधील पात्र उमेदवार यांची कागदपत्र पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे। पुढील तारखा अलहिदा या ठिकाणी कळवण्यात येतील याची नोंद घ्यावी। तर काही जिल्हा परिषदांच्या या ठिकाणी आचारसंहितेमुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रद्द आहे, परंतु जिल्हा परिषद लातूरनी मात्र त्यांचे फार्मसी ऑफिसर या ठिकाणी औषध निर्माण अधिकारीचे या ठिकाणी मित्रांनो IBPS कंपनीकडून तुमची जी निकाल आले होते त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 एप्रिल रोजी या ठिकाणी 3 एप्रिल रोजी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी म्हटलं आहे की सरळ सेवा भरती IBPS कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल संदर्भ क्रमांक 2 अन्वये औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी 8 मार्चलाच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि मूळ शैक्षणिक कागदपत्र आणि इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांना बोलवण्याबाबत माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे। तेव्हा आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत सांक्षिकीत सह 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे। आणि 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्र पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी। सहबोध मित्रांनो त्यांनी कागदपत्र प्रमाणपत्राची यादीही दिलेली पाहू शकता। ही जिल्हा परिषद जे CU आहेत त्यांच्या मान्यतेने मित्रांनो ही परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे। काय काय कागदपत्र लागतील त्याची यादी दिलेली आहे। याची लिस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुमचा अर्जाची प्रिंट, परीक्षा शुल्क भरल्याची पावती, अर्जदार माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र एक तुम्हाला द्यायचं आहे। शैक्षणिक अहर्तीची सर्व मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र मित्रांनो लागतात। वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गासंदर्भात पुरावा, राखीव संवर्गामधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा जसं मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षण समांतर आरक्षणामधून जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचाही पुरावा द्यावा लागेल। नॉन क्रिमिनल असेल, ज्यांनी या ठिकाणी टिकमार्क केले त्यांच्यासाठी। त्यानंतर नावात काय बदल असेल तर त्याबद्दल मित्रांनो जसं की राजपत्र असतं किंवा मॅरेज सर्टिफिकेट, विवाहित महिलांकरिता फक्त लहान कुटुंबाचे शपथपत्र जर तुमचं लग्न झालेलं असेल तर MSCIT प्रमाणपत्र ते मित्रांनो तिथं तुम्हाला सर्व सांगतील। ही सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला। ओळखपत्र असेल तुमचं, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा वाहन परवाना किंवा वोटर ID यापैकी कुठलंही एक चालतं। ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र आणि या ठिकाणी मित्रांनो काय अटी आणि शर्तीनुसार आवश्यक इतर कागदपत्र खाली तुम्हाला या ठिकाणी पहा ही यादी तुम्हाला दिलेली आहे। याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे। तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती देखील मित्रांनो इथंही कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक पाहायला भेटेल। तर इतर जिल्हा परिषदांचं काय करायचे, तुम्हाला तुमची जिल्हा परिषदची वेबसाईट पाहिजे, तिथं मित्रांनो सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तुमची जिल्हा परिषदांचे इतर काही अपडेट आले डॉक्युमेंट वेळापत्रकाबद्दल किंवा राहिलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकाबद्दल तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून नेक्स्टमध्ये माहिती दिली जाईल। त्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।
मित्रांनो, सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो 16,951 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी मित्रांनो अंकगणित, बुद्धिमापन चाचणीच्या प्रत्येक प्रश्नाचं हस्तलिखित आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्टेट बोर्डावरती आधारित इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे मित्रांनो संभाव्य प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. मग तुम्ही पोलीस शिपाई, चालक, त्यानंतर बॅट्समन पोलीस, लोहमार्ग पोलीस, SRPF, कारागृह पोलीस सर्व पदांसाठी हे पुस्तक वापरू शकतात. या पुस्तकामध्ये मित्रांनो नवीन सुधारित आवृत्तीनुसार सर्व पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न देण्यात आलेले आहेत. हे एकमेव असं पुस्तक आहे मित्रांनो. प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही हे खरेदी करू शकतात. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसे की मित्रांनो पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच, यामध्ये देखील 8,375 प्लस प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. 2023मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो सरळ सेवेसाठी तुम्हाला किंवा पोलीस भरतीसाठी फास्ट रिव्हिजनसाठी बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक देखील प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो आहे. यामध्ये 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न व सरावासाठी देखील प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही पाहून खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.